गिरीश, लालबागचा राजा अगदी वेळेत चौपाटीवर आला असता तर पुढे या उशीर तेवढा झाला नसता. गिरीश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आपण बघतोय की लालबागच्या राजाचं विसर्जन आता काही वेळातच होणार आहे. विसर्जनापूर्वीची आरती देखील झालेली आहे. बाप्पाच्या विसर्जनाची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. तब्बल 9 तास लालबागचा राजा चौपाटीवरच होता आणि त्यानंतर तराफावर नेण्यात मूर्ती तराफावर ठेवण्यात यश आलंय. अत्याधुनिक हा तराफा आहे. आता 9 तासाच्या प्रयत्नानंतर बाप्पाची मूर्ती तराफावर ठेवण्यात यश आलं. काही वेळातच आता विसर्जन होणार आहे. उद्योगपती अनंत अंबानी देखील या विसर्जनासाठी तिथं उपस्थित. मात्र लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा विलंब झालेला आहे. भरतीमुळेच लालबागच्या राजाच्या विसर्जनाला एवढा उशीर झाला असं मंडळानं स्पष्ट केलेलं आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया. आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे तिथे आहेत. गिरीश, जर लालबागचा राजा वेळेत चौपाटीवर आला असता तर विसर्जनाला एवढा उशीर झाला नसता, हे खरं का? मानस सचिव सुधीर साळवे यांनी जी माहिती दिली त्यानंतर गणपती खरं तर हा 8 वाजता आलेला होता. 9 पर्यंत भरती असेल असं या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं होतं. पोळीबांधवांनी देखील त्या पद्धतीची माहिती दिली होती. मात्र अधिकचा पाऊस पडल्यामुळे मागील 2-3 दिवस थोडासा अधिकचा पाऊस पडत होता. त्यामुळे सकाळपासूनच या ठिकाणी भरती आहे ती सुरू झाली. थोडीशी लवकर भरती सुरू झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आम्ही वेळेत आलो. आमची जेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन आहे आम्ही भरती आणि ओढ हे बघूनच करत असतो आणि त्यामुळे थोडंसं अधिकची सुरुवातीलाच भरती सुरू झाली त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. मात्र तरी देखील आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र थोडंसं असफल राहिलो अशी प्रतिक्रिया अशी माहिती अधिकृतरित्या सुधीर साळवे जे मंडळाचे मानस सचिव आहेत त्यांनी दिली होती. आपल्याशी बोलताना देखील त्यांनी माहिती दिली. बरेचसे प्रयत्न करण्यात आले. याशिवाय अनेक मंडळाचे गणपती देखील या ठिकाणी होते त्यामुळे थोडंसं पुढे जाताना देखील अडचणी येत होत्या. त्यामुळे काही वेळ थांबावं देखील लागलं. आम्ही त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तरी देखील ठेवू शकलो असतो. मात्र कुठेही चुकीचं किंवा भक्तांची कुठे निराश होऊ नये किंवा भक्तांच्या जे श्रद्धा आहे त्या श्रद्धेला कुठेही गालबोट लागू नये यामुळे आम्ही ही मूर्ती पुन्हा एकदा जेव्हा ओटी होईल आणि त्यानंतर मूर्ती सावकाशरित्या भक्तिमय वातावरणात आदरयुक्त पद्धतीने आम्ही ही मूर्ती त्या ठिकाणी ठेवू या भूमिकेत लालबागचा मंडळ होता आणि त्यानंतर त्या भूमिका घेऊन हे तब्बल 11.5 तास या ठिकाणी विश्रांती घेतली. भरती आणि होते या दोन्ही गोष्टींची वाट पाहिली आणि त्यानंतर या ठिकाणी ही मूर्ती आता विसर्जनासाठी सज्ज झालेली आहे. भक्तांना कुठे त्यांच्या ज्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये किंवा त्यांच्या मन दुखवू नये ही भूमिका मंडळाची होती अशी माहिती सुधीर साळवे यांनी दिली. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही योग्य वेळी आलो होतो. जी वेळ केली होती त्या वेळेत आलो. या नैसर्गिक या प्रक्रिया आहेत त्यामुळे आम्ही देखील त्याला काही करू शकत नाही असे देखील त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. त्यामुळे चर्चा देखील सुरू आहे की थोडंसं उशिरा आलं त्या उशिरा चर्चेला देखील त्यांनी आता हे स्पष्टीकरण दिलं. मात्र आता एवढा अनेक प्रयत्न करण्यात आले, अनेक क्लुप्त्या लढवण्यात आल्या. कशा पद्धतीने लालबागच्या राजाचा या तराफावर चढवता येईल यासाठी अनेक क्लुप्त्या लढवण्यात आल्या. मात्र अयशस्वी ठरल्या. जुना तराफा होता त्या तराफावर देखील चढवण्याचा प्रयत्न झाला. मात्र जे रथ होता तो फसला आत चिखलात रुतत गेलेला होता त्यामुळे थोडंसं कठीण जात होतं आणि जर अधिकची ताकद लावली असेल तर कुठेतरी गालबोट लागलं असतं आणि या भूमिकेमुळेच या सगळ्याला हे होऊ नये हे टाळावं यासाठी मग थोडीशी विश्रांती घेण्याची भूमिका या ठिकाणी मंडळाने घेतली आणि त्यानंतर जवळपास हे आता 11.5 तास उलटून गेलेले आहेत आणि त्यानंतर आता हे विसर्जन लालबागचा राजा हा सज्ज झालेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.